नमस्कार, कसं आहे सगळं? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर मी आता एमएसला चाललो आहे आणि लेट झालं आहे. चला जातो. लय वेळ झाला, तिथं ट्रेन आहे 8 वाजता. चला. लेट झाला होता त्यामुळे मग पटकन मी गाडी घेतली आणि गेलो. स्टेशनपर्यंत गाडी घेऊन जाणार होतो. आता मी स्टेशनवर आलो आहे, गाडी पार्क केली आणि आता मी प्लॅटफॉर्मकडे चालले. तर काय झालं, 10 मिनटं आधीच पोहोचलेलो आणि त्यानंतर डायरेक्ट 1 तासाने ट्रेन होती. त्यामुळे मग पटकन गडबडीत आलो स्टेशनवर आणि नेमकं ना ट्रेन लेट आली. त्यामुळे थोडा वेळ बसलो आम्ही. तर फायनली आमची लोकल आली आणि आज मला पहिल्यांदा जागा मिळाली लोकलमध्ये. नाहीतर दरवेळी काय होतं माहिती आहे, अजिबात बसायला जागा भेटत नाही, उभारूनच जावं लागतं. आणि आज म्हणजे आजच्या ट्रेननं लोकलनं गेलो त्यामुळे खाली होती आणि जागा मिळाली. आता मी खडकीला उतरलोय. तर मी नेमकं मागच्या डब्यात बसलो, त्यामुळे खूप मला लांबपर्यंत चालत जावं लागलं. त्या ब्रिजपासून क्रॉस करून मला त्या दुसऱ्या बाजूला जायचं होतं. त्यानंतर मी ऑटो घेतली. ऑटोने मग एमएचला मी आता पोहोचलो. एमएचचे व्हिडिओ नाही घेतले कारण नाही घ्यायचे होते मला, ते सगळे वर्दीवर वगैरे होते त्यामुळे नाही घेतले. मग मी वेटिंगला थांबलो. जास्त नंबर नव्हते. लगेच माझं चेकअप वगैरे झालं सगळं. आज रिपोर्ट नॉर्मल होते माझे आणि 10ला लोकल होते म्हणून मी फास्टमध्ये आता स्टेशनला आलो. तर मी आता स्टेशनवर आलो आहे. एवढी चिडचिड झाली माझी कारण की काय झालं, माझ्यासमोरूनच ट्रेन गेली आणि मी त्या प्लॅटफॉर्मला आणि ट्रेन इकडे गेली. अगं डोसकं फिरलं ना माझं. आता 10 वाजता ट्रेन गेली, आता मला 11:30ला ट्रेन आहे डायरेक्ट. तर इतका वेळ मला इथं बसायला पाहिजे. स्टेशनला कोणी नाही आहे, जेवलेलं नाही सकाळपासून. आता शाबू घेऊन आलो, तर शाबू खाते. तिथे लकीली काय झालं, या मावशी मला भेटला. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात थोडा माझा टाइम निघून गेला कारण 1.5 तास खूप वैतागलो असते एकटी मी. आणि एक तर स्टेशनवर जास्त कोण नव्हतं दुपारची वेळ असल्यामुळे. मग यांच्यामुळे थोडा टाइम गेला माझा आणि फायनली लोकल आली. तर लोकलमध्ये ना एक लेडी होती, त्या असं म्हणजे ज्वेलरी क्लिप्स वगैरे विकायला आलेल्या. मला पण छान वाटलं, घेऊ वाटत होतं पण नाही घेतले, लय वैतागलेलो. आता बस मी उतरलो देहू रोडला. गाडी पार्किंगला लावली होती. दुसऱ्या बाजूला पण पार्किंग आहे पण तिथं पे अँड पार्क आहे. इथे फ्री मध्ये पार्किंग असतं तर मी इथंच ह्यावेळी गाडी लावली. इतकं ऊन होतं, आज खूप वैतागलेलो मी. आता चला घरी. मी आले थोड्या वेळात, ही दोघं पण आली. तर आला ना फ्रॉक जंप मध्ये फर्स्ट मिळाला. दाखव. कॉंग्रॅच्युलेशन. काय असं वैताग आला ना, ट्रेन चुकल्यामुळे सगळी गडबड झाली. आणि त्यात काय झालं, तिकीट म्हणजे मला ना जिथं तिकीट काढते तेच सापडत नव्हतं आणि मी गेलो वेगळ्या प्लॅटफॉर्मला. मग नेमका तिथे TC होता. मग त्याला बघून परत मी एक्झिट मारली कारण परत मग त्यांनी तिकीटला फाडला असतं, म्हणजे काय ते फाईन मारला असता.
प्लॅटफॉर्म तिकीट नाही म्हटल्यावर. मग बाहेर गेलो, तिकीट काढलं आणि मग 1-1.5 तास मी प्लॅटफॉर्मवर थांबलो आणि आता फायनली आलो. तर असं काहीतरी कसरत. तर माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आणि गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरनी, तर बघू काय होतं. तर असं काहीच माझी MHची वारी झाली. खूप दगदग झाली. एकतर ना काय झालं आहे, इथं कॅन्टमध्ये MH नाही आहे, तिकडे म्हणजे खडकीला जायला लागतं, त्यामुळे थोडी दगदग होते. इथून मी गाडी घेऊन गेलो, परत स्टेशनवरून पुन्हा खडकीला, खडकीसनं परत ऑटो करून, मग येताना परत तेच. आणि फर्स्ट टाईम म्हणजे गेलो होतो मी, अनेकदा गेलो होतो, पण काय झालेलं, जाताना तर गेलो, येताना ह्याने न्यायला आलेले, त्यामुळं येताना काय म्हणजे असं माहीत नव्हतं. आणि नेमकं ट्रेन एका प्लॅटफॉर्मला, मी एका प्लॅटफॉर्मला असं झालं, त्यामुळे थोडी गडबड झाली. नाही तर मी 11-11:30पर्यंत आलो असतं, 11 वाजेपर्यंत घरी आलो असतो. तर आज जरा सकाळीचा कंटाळा आला, वर खाली पायऱ्या चढून. तर ही माझी होती होता माझा आजचा गडबडीचा दिवस. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.